अचानक छातीत धडधड वाढू लागते, छातीत दुखू लागतं, त्यावेळी ही औषधी जादूसारखी काम करते. नमस्कार, मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये छातीत दुखत असेल, धडधड होत असेल तर त्यावर घरच्या घरी कसा इलाज करायचा ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिले म्हणजे छातीत धडधड होण्याची अनेक कारणे असतात. चिंता, तणाव, थकवा, व्यवस्थित झोप न येणे किंवा जास्त विचार करण्याने देखील छातीत धडधड वाढते. तसेच शरीरात ॲसिडिटीचं प्रमाण वाढल्याने देखील छातीत धडधड वाढते, छातीत दुखू लागतं. अशावेळी आपल्याला सर्वात पहिले विचार येतो तो म्हणजे हार्ट डिसीजचा. अचानक छातीत दुखायला लागलं किंवा धडधड वाढली, काही सुचेनासं झालं किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ही औषधी जादूसारखं काम करते. ही औषधी खूपच रामबाण आहे. अगदी 10 मिनिटात याच्या सेवनाने छातीची धडधड सामान्य होण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता, हे बेलपत्राचं पान आहे. हे बेलपत्राचं पान हृदय मजबूत ठेवण्यास खूपच रामबाण अशी जडीबुटी आहे. हृदयरोगावर बेलपत्राचं पान खूपच गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये रामबाण असा याचा नुस्खा सांगितलेला आहे. हे बेलपत्राचं पान आपण स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे व याला छान असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी याला स्वच्छ धुवून छान असं वाटून घेत आहे व याचा रस काढून घ्यायचा आहे. आयुर्वेदामध्ये याचा रस किती घ्यायचा याचं प्रमाण देखील सांगितलेलं आहे. हा रस 1 ग्राम आणि देशी गाईचं तूप 5 ग्राम असं सांगितलेलं आहे. पण जर देशी गाईचं तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही घरी बनवलेलं शुद्ध तूप वापरा, पण विकतचं तूप वापरणं जरूर टाळावं. आता आपण हा रस काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, हा रस आपण अगदी पाव चमच एवढा घेतलेला आहे. या पाव चमच रसामध्ये आपण अर्धा चमच एवढं गाईचं तूप किंवा घरी बनवलेलं तूप घ्यायचं आहे. हा 1 ग्राम रस आणि 5 ग्राम तुपामध्ये मिक्स करायचा आहे व याला बोटाच्या साहाय्याने आपण हळूहळू चाटायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याचं चाटण तयार केलेलं आहे व हे चाटण व्यवस्थित असं थोडं थोडं चाटायचं आहे. जेव्हा पण आपल्या छातीत दुखत असेल, धडधड वाढली असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, अशा वेळी हा उपाय चटकन असा करता येतो. हा नुस्खा खूपच रामबाण आहे. कितीही प्रमाणात धडधड वाढली असेल किंवा छातीत दुखत असेल तर अगदी 10 मिनिटात आराम मिळतो. त्याचबरोबर तुम्ही शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले का, तसेच तुमचा ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे का, हे डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. तसेच फ्रेश हवा, योग्य आहार, व्यायाम यांनी आपलं हृदय व शरीर मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करावा. हा उपाय खूपच असा रामबाण आहे. मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा अनेक जणांना व्हावा. मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.